गुढी पाडवा की उभार गुढी? अरे पण ही गुढी का उभारतात हे माहितीये का? नाही ना? तर आता नीट ऐका याच्या मागचं सायन्स. तर गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज, जी स्नेह, मंगल आणि आनंद दाखवते. तिच्यावरचा रंगीत कपडा, कडुनिंब आणि आंब्याची पानं, फुलांचा हार, साखरेच्या काठ्या हे लावून हिला तयार केलं जातं. गुढीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंच काठी. या काठीमुळे आणि या रेशमी कापडामुळे हवेतला नॅचरल एअर फ्लो सुटतो आणि व्हेंटिलेशन स्मूथ होतं. त्याच्यानंतर येतो याचा वरचा कलश. तर हा कलश म्हणजे अँटी मायक्रोबायल मेटल असतं. हा उलटा ठेवला जातो कारण असं ठेवल्यावर तो उन्हामुळे गरम होतो आणि हीट बाहेर टाकतो. आजूबाजूच्या हवेतले जंतू कमी व्हायला मदत होते. आता यातला लिंबाचा पाला तो काय करतो तर अँटी बॅक्टेरियल आणि इन्सेक्ट रिपेलंट असतो. म्हणजे काय? हे किडे मकवडे त्याला हा पाला म्हणतो. चला पण हा गुढीचा जलवा एवढ्यावरच थांबत नाही. तर गुढी म्हणजे विजयाचा शो ऑफ नाहीये, तर ते विजय टिकवण्याची जबाबदारी आहे. आज आपण एन्व्हायरमेंटल हायजीन किंवा AQI असं म्हणतो, पण आपल्या पूर्वजांनी हवा शुद्ध ठेवणं परंपरेत आधीच गुंडाळून ठेवलंय. महत्वाचं म्हणजे गुढी आपलं नवीन वर्ष आणि आरोग्याचं दोन्हीचं प्रतीक आहे. काय सुंदर आणि सायंटिफिक आहे आपला सण, नाहीतर बाकीच्यांची नवीन वर्ष. बाबा जरा सकाळ सकाळ उठ आणि गुढी उभार, कारण आपली संस्कृती टिकली तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे.